गिरगाव चौपाटीवर मोठ्या बाप्पांचं विसर्जन तर छोट्या मूर्तींनाही पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप। लालबागच्या राजाची उत्साहात मिरवणूक, मुंबईकरांची तुफान गर्दी तर मुंबईतील मोठ्या मंडळांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप। पुण्यातील मानाचे 5ही गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी तर यंदा वेळेत आणि सुरळीत विसर्जन संपन्न। नाशिकमध्ये मानाच्या गणपतींची 21 चित्ररथांसह मिरवणूक, हरियाणामधल्या कलाकारांचं तांडव नृत्य तर नागपूरमध्ये सुद्धा ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ। बंदी झुगारून कोल्हापूर नागपूरमधल्या मिरवणुकीमध्ये लेझरचा वापर, लेझरमुळे तरुणांच्या डोळ्याला इजा होऊनही मिरवणुकीमध्ये पुन्हा एकदा लेझर शो। परभणीच्या जिंतूरमध्ये डीजेमुळे एकाचा हृदयविकारानं मृत्यू तर 2 जण अत्यावस्थ, उपचारासाठी परभणीला हलवलं। अंतर्गत सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 100 जागा जिंकेल, नाना पटोलेंचा विश्वास। महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपासाठी सर्व्हेचा आधार, पटोलेंचे संकेत। महायुतीत समन्वयानं जागा वाटप होत आहे, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास। अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची इच्छा असते। युतीमध्ये शिंदे अजितदादांना केवळ 40 ते 50 जागा मिळतील, संजय राऊतांचा दावा। स्ट्राईक रेटची खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढण्याचं दिलं आव्हान। मराठवाड्यामध्ये 45,000 कोटींपैकी 29,000 कोटी रुपयांची कामं मार्गी, मुख्यमंत्र्यांचा दावा। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण। अरविंद केजरीवालांनी दिला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। गणेश पूजेत भाग घेतल्यामुळे काँग्रेस आपल्यावरती संतापली, पंतप्रधान मोदींचा आरोप। काँग्रेसला गणेशोत्सवाचा त्रास होत असल्याचा हल्लाबोल। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं उद्या मतदान, 7 जिल्ह्यामधल्या 24 जागांसाठी लढत। सर्वोच्च न्यायालयाकडून बुलडोझर कारवाईला 1 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती, विशिष्ट धर्माच्या घरांची तोडफोड होत असल्याची जामियात उलेमा ए हिंद यांची याचिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।